मी आज आपल्याला जे आयुर्वेदामध्ये जे खूप औषधी अशी वनस्पती आहे त्याची थोडक्यात माहिती सांगणार आहे. तर हे पहा, आपली जी ही औषधी वनस्पती आहे ती आहे कोरफड. एक कोरफड आहे ना, कुठं पण येऊ शकते आणि हिला काही पाणी जास्त लागत नाही. तर हे जर आपण हे पान जे आहे, आता पहा मी हे एकच रोपटं लावलं होतं, पण त्याला पहा हे दुसरं पण एक रोपटं आलेलं आहे. एकापासून अनेक होतात आणि आपल्याला घरच्या घरी ह्याचा औषधी प्रयोग करता येतो. तर आपण आता ही रोपटं आपण आता कापूया. पहा किती छान दिसतंय, मस्त असं हे रोपटं आहे. आणि घरच्या घरी आता पावसामुळे आहे ना, त्याच्यावर हजारात चिखल उडलेला आहे. आमच्याकडे पाऊस सध्या चालू आहे, त्याच्यामुळे हा चिखल त्याच्या उडलेला आहे. पण पहा हा घर किती छान निघतोय. आता ह्या कोरफडीचा आपण काय उपयोग करू शकतो, तर आपण ज्याला तोंडावर मुरूम आहेत, आता आपण चेहऱ्याला जरी आहे कोरफडीचा लेप जर सगळा लावला तर आपल्याला ह्याच्यापासून खूप सारा असा आराम मिळतो आणि खूप आपण त्याचे उपयोग करू शकतो. तर आता आपण ह्याचे उपयोग ऐकूया. तर हे पहा, ह्याचा असा गर काढायचा. हा जो मधला गर आहे, हा गर आपण आपल्या पूर्णपणे चेहऱ्याला, मानेला, हा पहा गर, हा गर जो आहे तो पूर्ण आपण असा चेहऱ्याला लावू शकतो, पूर्ण संपूर्ण चेहऱ्याला लावू शकतो. आणि ह्याच गराचे आपण असे बारीक बारीक असे तुकडे करायचे. ह्या गराचे असे बारीक तुकडे करून आपण हा गर सकाळी रोज अनुषापोटी जर खाल्ला तर आपले पित्ताशयात जे आपल्याला आजार होतात पित्ताशयाचे, तर ह्या कोरफडीच्या गरापासून आपले पित्ताशयाचे आजार पूर्णपणे नाहीसे होतात आणि आपले पित्ताशय आणि पित्तापासून आपली मुक्ती होते. तर ह्याचा दुसरा एक असा प्रयोग की ह्या कोरफडीच्या गराने पूर्णपणे तुमचं डायबिटीससुद्धा असेल तर डायबिटीससुद्धा बरा होतो. की डायबिटीसला आपण वारंवार गोळ्या खातो, तर तो डायबिटीससुद्धा आपण ह्या गरापासून डायबिटीसपासून आपण मुक्त होतो. तर हे आहे ना, आपल्याला रोज सकाळी अनुषापोटी आपण आंघोळ करायची. आणि मित्रांनो, आपण आंघोळ केली की आपण पाणी न पिता अनुषापोटी आपण हा गर गटकन असा गिळायचा. म्हणजे काय होतं की अनुषापोटी हे आपल्या पोटात गेल्याने आपल्या शरीरातली सगळी जे चरबी आहे, अजून आपलं जे डायबिटीसचा त्रास आहे, आपल्याला पित्ताचा त्रास आहे, मळमळ होणे, उलट्या होणे आणि रोज उठलं की नाही का काय कायला उलटी झाल्याशिवाय काय सुचत नाही, असं पित्त जे आपल्याला होतं ते ह्याने पूर्णपणे थांबतं. तर असा हा कोरफडीपासून आपल्याला फायदा देणारी ही वनस्पती आहे. आणि ही वनस्पती आपण कुंडीतही लावू शकतो, परसबागेत लावू शकतो आणि घरच्या घरी आपण ह्याचा फायदा घेऊ शकतो. तर अशी ही बहुगुणी कोरफड. तर ह्या कोरफड वनस्पतीचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि शक्यतो डॉक्टरकडे जायचं टाळा, औषधं गोळ्या टाळा. आपला हा घरगुती उपाय तुम्ही करून पहा. मी स्वतः डायबिटीसची पेशंट आहे, तर मी सुद्धा हे खाते आणि ह्याच्यापासून मला खूप सारा आराम मिळालेला आहे. तर तुम्ही पण हे करा, प्रयोग करून पहा. आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्ते.